नमस्कार मंडळी, आज ना मंडळी अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवलेला आहे। ज्वारीच्या पिठापासून आणि कांद्याच्या पातीपासून हा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता झणझणीत झाला होता। मस्त बेत होता। नक्की ट्राय करा, एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे काही टिप्स आहेत तुम्हाला नक्की कळतील। रोज रोज किंवा संडेच्या नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडलेला असतो, मग पटकन असा झटपट होणारा नाश्ता नक्की बनवून पहा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का मंडळी। मस्त झाला होता माझा तर बेत। माझ्या घरी हे सारखंच बनतं हा नाश्त्याचा पदार्थ, तर बघू शकताय मस्त असा नाश्त्याचा पदार्थ आता आपला रेडी आहे म्हणू शकताय। याला काय नाव देणार आहात तुम्ही ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की काय नाव द्यायचं याला। तर बघूया, वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण मसाला वाटून घेणार आहोत। मी आलं सोलून घेतलेलं आहे आणि लसूण सुद्धा सोलून घेतलेले आहेत। 10 ते 15 मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि तिखट मी फक्त हिरवी मिरचीचंच वापरणार आहे, लाल तिखट वगैरे काही वापरणार नाही। आता एक मिक्सरचा जार घ्यायचं, त्याच्यामध्ये हे सगळे घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता जिरं घातलेलं आहे मी 1 चमचा। जिरं मी वाटते वेळेसच घातलेला आहे मसाला, नंतर मी जिरंचा वापर करणार नाही। आता चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे शक्यतो बारीक वाटेल म्हणून। तर आता बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे। आता इथं कांद्याची पात सुद्धा निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कापून सुद्धा घेतलेली आहे। आता बघू शकता इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता वाटीनं मोजून घ्यायला गेलं तर 3 वाट्या इतकं ज्वारीचं पीठ आहे। थोडंसं कमी प्रमाणात करत आहे मी, तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही 4-5 वाट्या घेऊ शकता अंदाजाप्रमाणे। तर आता इथं मी पातीचा जो कांदा असतो पाठचा भाग तो कापून घेतलेला आहे, तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेत आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही आपला साधा कांदा सुद्धा बारीक कट करून याच्यामध्ये घालू शकताय। तर मी इथं कांदा घालून घेतलेला आहे या ठिकाणी। आता आपण कांद्याची पात घालणार आहोत। भरपूर अशी कांद्याची पात घालायची आहे, जेवढी मी धुवून घेतली होती ना तेवढी घालणार नाही, त्याच्यातली अर्धी मी पात वापर करणार आहे पातीचा, कारण माझं प्रमाण कमी होतं, 3 वाट्या इतकंच पीठ होतं म्हणून मी कमी घालत आहे। तर तुम्हाला जास्त प्रमाणात घालायची असेल तर जास्त प्रमाणात सुद्धा घालू शकताय। आता इथं पात घालून झालेली आहे। आता हळद घालून घ्यायचं आहे, सगळे मसाले आपण जे याच्यातच घालून घ्यायचं आहे पीठ मळते वेळेस। तर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि बघा मी जो मसाला वाटून घेतला होता तो सगळाच याच्यामध्ये वापरणार आहे, कारण मी लाल तिखट वगैरे काहीच वापरलेलं नाही या ठिकाणी। तर हिरव्या मिरचीपासूनच मी बनवलेलं आहे। तर हे लसणाचं अद्रकाचं फ्लेवर खूप छान लागतं ह्या नाश्त्याच्या पदार्थामध्ये। तर बघू शकताय मी सगळंच वापरलेलं आहे या ठिकाणी। तर बघू शकताय आता हे एकजीव करून घ्यायचं आहे। तर मी तिळीचा वापर आत्ता पीठ मळते वेळेस केलेला नाही, नंतर थापल्याच्या नंतर मी वरनं तीळ लावून घेतलेली आहे। तर आता एकजीव करून घ्यायचं आहे। पूर्णपणे कांद्याच्या पातीमध्ये पाणी राहिलेलं आहे, ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकताय कोरडं कोरडं असं झालेलं दिसलं की मग याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे बरं का मंडळी पिठाचा। थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या, म्हणजे अंदाज कळेल तुम्हाला। तर बघू शकताय हलक्या हलक्या हाताने असं पीठ मळून घ्यायचं आहे, सैलसरच असावं थोडंसं, कारण आपण थापून घेणार आहोत। आता तुम्हाला जर लाटण्याने लाटून घ्यायचं असेल तर जरा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघू शकताय पीठ मळून झाल्या मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे आणि वरनं असं पाण्याचा हात फिरवून घ्यायचा आहे। लाटून पण बनवू शकताय किंवा असं थापून पण बनवू शकताय माझ्यासारखं। तर इथे एक ओलसर कपडा मी अंथरून घेतलेला आहे पोळपाटावर आणि वरनं थोडंसं पाण्याची धार हे केलेली आहे। आता उंडा बनवून घ्यायचा आहे, किंवा कितपत आपल्याला मोठं बनवायचं आहे तेवढा उंडा बनवून घ्यायचा आहे। मी मीडियम साईजचे बनवून घेत आहे, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही। तर बघू शकताय मस्त असं उंडा बनवून घ्यायचा आहे आणि आता याच्यावर ठेवून द्यायचा आहे। कांद्याची पात आणि कांद्याच्या पातीचा कांदा घालून अशा कधीतरी पौष्टिक नाश्ता बनवून पहा, झटपट होतो, जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही। तर घरात जे साहित्य अवेलेबल आहेत त्याच्यानेच आपण हे बनवून तयार केलेले आहेत। तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण उंडा ठेवून द्यायचा आहे आणि असं पातळसर थापून घ्यायचं आहे। आता शक्यतो मी इथं पातळसरच थापत आहे। तर बघू शकताय मस्त असं आता थापून झालेलं आहे। तर खरपूस भाजून घेण्यासाठी किंवा जास्त असं खमंग भाजून घेण्यासाठी म्हणू शकताय
मी इथे होल पाडून घेत आहे याला, तर 4-5 होल पाडून घ्यायचे आहेत, जास्तही पाडून घेऊ शकताय तुम्ही. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरनं तीळ घालत आहे मी. तर तीळ ऑप्शनल आहे बरं का, तीळ घालायचं असेल तर घालू शकता, नाही तर स्किप केलं तरी चालेल. तर आता होल पाडून झालेले आहेत माझे आणि आता इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा मी दोशाचा घेतलेला आहे, तर तुम्ही कोणताही घेऊ शकताय. तर बघू शकताय मी मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे याला आणि हा थापून घेतलेली थालीपीठ म्हणू शकताय किंवा नाश्त्याचा पदार्थ म्हणू शकताय, तो याच्यावर टाकून द्यायचा आहे आणि अलगद हाताने असं कपडा ओढून काढायचा आहे. बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि जे आपले होल आहेत ना त्याच्यावर असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. तेल सोडल्याने खालीपर्यंत मस्त खमंग भाजलं जातं तेल गेल्याच्या नंतर. तर बघू शकताय वरनं पण मी तेल सोडून देत आहे, कडेनेच तेल सोडून देत आहे. मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे. जर तव्याची गॅसची फ्लेम इकडे तिकडे जात नाही तर तवा आपल्याला एक फिरवून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय. तर आता बघू शकताय कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आता हे पलटी मारून घ्यायचं आहे. बघू शकताय एक बाजू आता भाजून झालेली आहे. थोडेसे काठ वगैरे कच्चे राहू शकतात, तर उलटून पलटून असं भाजू शकताय. बघू शकताय मस्त असं तव्यावर मी भाजून घेतलेलं आहे. नाश्त्याचा पदार्थ किंवा थालीपीठ कमेंट्स बॉक्समध्ये सांगा याला काय बोलायचं. तर बघू शकताय मस्त असं आता आपलं तयार आहे थालीपीठ म्हणू शकताय. अप्रतिम लागतं, चवीला सुद्धा भन्नाट लागतं हे आणि झटपट होतं, जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही. बघू शकताय मस्त असं झालेलं आहे. अप्रतिम चव लागते याची. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.